नेक्स्ट मंथमध्ये आहे माझं बेबी शॉवर, तर आज भरपूर शॉपिंग करणार आहे. माझी शॉपिंग करायला गेलेलो, बट मला जशी साडी पाहिजे तशी नाही भेटली. आमची शॉपिंग झालेली आहे आता. आमची नाही, तुझी. माझी झालेली आहे. स्वातीची अजून वाटत नाही होईल आज. आता बघू किती वेळ लागतो. बघूया मला माझ्या बेबी शॉवरची साडी भेटते का नाही. झाली शॉपिंग. झाली फायनली शॉपिंग. भेटली बाबा फायनली साडी. कंटाळा आला तुला. तर मी आता आली आहे डॉक्टरकडे. माझं चेकअप वगैरे झालं, सगळं काही नॉर्मल आहे, चांगलं आहे माहिती. सो माझं आता 6 मंथचा एंड आहे. 1 वीकमध्ये माझं सेकंड ट्रायमिस्टर संपणार आहे अँड थर्ड ट्रायमिस्टर चालू होणार आहे. तर आता मला फ्लूची वॅक्सिन लागणार आहे, तर हे मी घेऊन आली आहे खालून मेडिकलमधून. तर आता जस्ट मी वेट करते कॅज्युअल्टी रूममध्ये कोणी येईल आणि मला इंजेक्शन देईल. तर सेकंड ट्रायमिस्टर माझा ऑलमोस्ट संपलाच असंच समजा. फक्त काही दिवसांनी 4-5 दिवसच उरलेत. तर आता माझं काय झालं, नॉर्मल चेकअप केलं डॉक्टरांनी, सगळं काही ठीक आहे, मोमेंट्स वगैरे पण सगळ्या नॉर्मल आहेत आणि मला मेडिसिन्स दिल्या आहेत. मला पायामध्ये खूप जास्त क्रॅम्प्स येतात आता 4-5 दिवसापासून, तर त्याची मेडिसिन मला एक दिली आहे मॅग्नेशियमची, तर ती मला स्टार्ट करायला सांगितली आहे. अँड बाकी तर जे रेग्युलर माझ्या ज्या मेडिसिन आधी चालू आहे त्याच मी कंटिन्यू करते. हां, ऑल्सो मला ब्लड टेस्ट करायला सांगितले आहेत, शुगर, थायरॉईड आणि अजून कोणती आहे. सो हे 2 टेस्ट आहे अँड एक ग्लुकोजची टेस्ट आहे. आय थिंक त्याला ग्लुकोज टेस्टच बोलतात. ते एक पावडर येतं, ते पाणीमध्ये टाकून प्यायचे आणि त्याच्यानंतर या टेस्ट करायच्या. सो आय थिंक ती ग्लुकोज टेस्ट आहे. आय जस्ट होप की हे मला दुखायला नाही पाहिजे हात, कारण माझं TTचं जे फर्स्ट डोस होता, माझा हात लिटरली खूप दुखत होता. म्हणजे माझा हात असा वर पण नव्हता होत, एवढं माझा आर्म्स दुखत होते. तर मी त्याला बर्फानी भरपूर शेकलेलं, तेव्हा जाऊन ते 3-4 दिवसामध्ये नॉर्मल झालं. नंतर नॉर्मल झालं 3-4 दिवसानंतर. सो आय डोंट नो हे तसंच आहे का काय, फक्त दुखायला नको, बाकी तर ठीक आहे इंजेक्शन वगैरे. अँड खूप एक्सपेन्सिव्ह आहे बापरे. आणि मी तर शॉक झाली प्राईस बघून. आणि मी एवढ्या वेळचा वेट करते, इथं अजून कोणी आलं पण नाही आहे. तो झालं आहे इंजेक्शन घेऊन. मला वाटलेलं हातावर देणार, बट त्यांनी कमरेवर दिलं अँड एवढं स्मूथ इंजेक्शन दिलं की मला कळलंच नाही की मला इंजेक्शन टोचलं आहे. आणि मला ती नर्स बोलली झालं. आणि प्रत्येकला विचारलं खरंच दिलं ना. झालं इंजेक्शन पण घेऊन आणि पेन नाही झालं, काय नाही. सो चांगलं होतं ते. मेडिसिन्स आम्ही घेतलेल्या आहेत. आता चाललो आहे घरी. हा होता माझा सेकंड ट्रायमिस्टरमधला व्लॉग. जे काही पण म्हणजे मी एवढं काही बाहेरचं असं काही एक्स्ट्रा काही व्लॉग नाही केलं आहे, फक्त डॉक्टरचंच आहे याच्यामध्ये. तर जस्ट एक इन्फॉर्मेशन की काय काय असतं सेकंड ट्रायमिस्टरमध्ये. तर आता माझा शेवट झाला आहे एक वॅक्सिनसोबत. चालायला सांगितलंय, चालायला चालत नाही. काय खोटं बोलतोस. आणि दूध प्यायचं आहे कारण मॅग्नेशियम कमी आहे. मॅग्नेशियमची कमी नाही आहे. मी बोलले ती कमी असेल तर हे येतात क्रॅम्प्स, तेव्हाच येतात बोलतात पायाला. मे बी असेल. मला खूप जास्त क्रॅम्प येतात. म्हणजे आज सकाळी मला 1 ते 1.5 तासामध्ये 3 वेळा क्रॅम्प आले दोन्ही पायाला. म्हणजे पोटरीमध्ये येतात. तर खतरनाक, म्हणजे काही सुचतच नाही, एवढं घाण पेन होतं ना. अँड ॲटलिस्ट त्याला 1 मिनटं तरी जातो नॉर्मल व्हायला. सो ते मला जास्त होत आहेत. आणि ते केव्हा होतं जेव्हा मी माझी अशी थोडी बॉडी स्ट्रेच करते ना. आपण झोपेमध्ये कसं थोडंफार आळस देतो, स्ट्रेच करतो. मला तेवढी भीती वाटते स्ट्रेच करायला पण, की असं वाटतं लगेच क्रॅम्प येईल. आणि विदिन अ सेकंड, म्हणजे एवढं स्ट्रेच पण नाही करत पाय, तर विदिन सेकंड मला क्रॅम्प पण येऊन जातो. तर ते मी सांगितलं डॉक्टरांना, तर त्याची मला 1 वीकचीच गोळी दिली. 1 वीक घ्यायला सांगितलं आहे. तर बघूया, आय होप ते नीट होऊन जाईल, कारण ते खूप घाण दुखतं. ऊन खूप आहे. तर मी आली आहे कल्याणला मम्मीकडे. मागे सगळेजण आहे, प्रतीक आहे. तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला, कारण नेक्स्ट मंथमध्ये आहे माझं बेबी शॉवर. तर त्याची शॉपिंग करायची राहिलेली. ते एक्झॅक्ट 1 मंथ राहिला आहे. तर बापरे खूप ऊन आहे. थोडं बसते गाडीत. ओके ओके.
एक्झॅक्ट 1 मंथ राहिलाय. तर आज आम्ही साडी घेणार आहे आणि छोटी मोठी गोष्टी ज्या आधी घेतल्या पाहिजे, म्हणजे जसं साडी घेतली तर ब्लाऊज वगैरे पटकन मी शिवू शकते त्यासाठी. अँड सगळेजण आहेत, प्रतीक आहे, अंशे, जयेश, मागे कांचन आहे, मम्मी पप्पा पण आहेत. तर आज भरपूर शॉपिंग करणार आहे. काय बोलते? वाटत ऊन असेल म्हणून. खूप गरमी आणि ती गाडी उन्हामध्ये राहिल्यामुळे थोडं जास्त गरम होतं. ओके, तर आता वाजले 2. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता निघतोय. तर बघूया मला माझ्या बेबी शॉवरची साडी भेटते का नाही. यांचं काय चाललंय? काकाला गाडी नाही चालू देणार बेटा. तू या दोघांचं चाललंय की मला पुढे बसायचंय, तो बोलतोय मला पुढे बसायचंय. काय तर तुला गाडी चालवायची आहे? गरमी रे गरमी. चला लेट्स गो. कितना फालतूंगे भाई, अगर मेरी बात को एप्पल वाली एप्पल वाली वॉच आहे. खूप गर्दी वाटते आज. कलर आहे ना लाईटच दाखवा, डार्क. हा 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 हा. काय वाटतं? मला नाही, हाही कलर नाही आवडला. हाही कलर नाही. मला पण कलर नाही आवडत आहे. खूप असे नाही लाईट नाही, म्हणजे छान साडी अशी दिसायला मला नाही ही साडी आवडते. कलर फायनल कर सर्व कलर शूट होईल ताई, एवढं टेन्शन नाही. मस्त वाटतं ना. छान वाटतं ना. डायमंड. अरे वाह, व्हेरी गुड. छान वाटतोय. कलर मेन चॉईस ना होते. दीदी छान वाटतंय. ताई गोरी आहे, ताई गोरी. साडी सूट करते. हा. दीदी छान वाटतंय, छान वाटतंय. हा, ही त्याच्यापेक्षा छान वाटते. तर आता आम्ही आलो प्रतीकची शॉपिंग करायला. माझी शॉपिंग करायला गेलेलो, बट मला जशी साडी पाहिजे तशी नाही भेटली. बट मी एक साडी घेतली आहे जी कांचनच्या साईडने आहे, तर ती एक सिलेक्ट केली आहे मी. अँड आता इथे आम्ही कपडा सिलेक्ट करायला आलो, बिकॉज जे रेडीमेड क्लोथ्स आहे त्याची फिटिंग प्रॉपर नाही प्रतीकला. तर आम्ही विचार केला आपण रेडीमेड कपडा घेऊया अँड तो स्टिच करून घेऊया. तर आता इकडे चालू आहे. हा पण चांगला वाटतोय कलर. कोणता? सगळ्यात शेवटी थोडा कसा लाईट कलर आहे, ब्राऊन कलर आहे. हा लई भडक आहे. हा दुसऱ्या कोणत्या शर्टवर जायला अवघड जाईल.
हा कसं जाऊ शकतो क्रीम मध्ये घ्यायचा आहे. हा असं मध्ये थोडा कलर नाही ना माझ्याकडे असं कोणता हा का तो प्लेन मध्ये डिझाईन मध्ये पप्पा तुम्हाला कोणता आवडतोय? त्याच्यावर प्रिंट आहे आणि तो टेक्स्चर आहे जरा. तो चांगला आहे. चालेल. झाली तुझी शॉपिंग? वेळ नाही लागत नाही. हा ना, मलाच वेळ लागतो. कोणता कलर काढा ना एखादा. मोदी मध्ये बघ ना एखादा. तुमचा कोणता कलरचा आहे तो? व्हाईट कलर आहे. व्हाईट आहे ना? हा, त्याच्यावरती आपल्याला पाहिजे कोणता व्हाईट आहे पण. का हाफ व्हाईट आहे? पूर्ण व्हाईट आहे. नाही ते डार्क कलर नको. मग व्हाईट हा कसा वाटतो फर्स्ट वाला? हा फर्स्ट वाला कसा आहे? इकडे फर्स्ट वाला हा क्रीम आहे ना तो? चांगला आहे, पण तो व्हाईट वर कसं दिसेल? मग व्हाईटवर व्हाईट घ्या मग हा घे. व्हाईट वर जाईल का तो? हा कसा आहे? हा पॅन्ट कोणती आहे मम्मी विचारते. व्हाईटच घ्यायला हवा. तो व्हाईट कुर्ता पायजमा असतो ना त्याच्यावरती व्हाईट घेतलाय. कोणता कलर चालला ना? तो सेकंड कसा वाटतोय? तो सेकंड हा त्याच्या बाजूचा नाही, त्या पप्पाच्या. हा हा पण हा लग्नाचा आहे रे. लग्नाचं आहे. एवढं नाही आहे ते. खाली बघ. अच्छा हा हा बघ हा बघ. हा छान आहे. हा 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 चांगला आहे, चांगला वाटेल. हा एकदा कपडा काढून दाखवायला सांग त्यांना. याच्यावर माझी साडी कोणती पण असली तरी मॅच होईल. कोणतं म्हणते? वाईन साडी. वाईन ग्रीन मरून. मला आवडला हा कपडा. हे नाही होणार ना धुतल्यावर? कमी नाही होणार ना? अरे आमची शॉपिंग झालेली आहे आता. आमची नाही, तुझी. म्हणजे माझी झालेली आहे. स्वातीची अजून वाटत नाही होईल आज. तुला आवडलं तुझे कपडे ना? मला तुझं जॅकेटचं प्रिंट आवडला, छान आहे. तुझी तर जस्ट 10 मिनिटात झाली शॉपिंग. मला 2 दिवस लागतील. हा काय ए माझं पाणी पितो? माझं पाणी पितो? माझं पाणी पितो तू? तुझी बॉटल कुठे आहे? हे बघ, हे तुझं पाणी आहे. अंश, हे तुझं पाणी आहे. कसा पोरगा आहे. आणि हा बघा कार्टून. हाय कर, हाय कर ना. अंजू माझी बॉटल, माझी बॉटल, माझी बॉटल. बस बस खाली बस. खाली बस. आता तिथे फायनल होतात तिकडे कपडे बघा तिकडे. तिथे पप्पा फायनल करतात. तिथं बाकी आहे, आता बघू किती वेळ लागतो त्याला पण. 4 दिवस होतील आणखी. घरातून निघाले 2 वाजल्यापासून. आता किती वाजलेत काय माहिती. आता ना किती वाजलेत आता? 5:20 झालेत आता. अजून माझी साडी नाही झाली. तिच्या फक्त 2 साड्या फायनलाइज करण्यासाठी किती वेळ गेला आम्हाला. त्याच्यातली एकच फायनल करून आम्ही आलोय. A few moments later. कशी दिसते माऊ? माऊ कशी दिसते? चांगली दिसते का? चांगली दिसते. अरे या मॅडमला पण घ्या. भेटली बाबा फायनली साडी. भेटलं ते पण. झाली फायनली शॉपिंग. चलो आता लेट्स गो टू होम. किती वाजले आता? किती वाजले? आपण किती वाजता निघालोय? 3 वाजता. 2 वाजता. खाऊन टाकते. थांब, तिथे बिल करावं लागेल. ला झाली फायनली. पप्पा हे बिल ठेवा. चलो झालं, झाली शॉपिंग झाली. चला चला. घेतले दोन्ही ब्लाऊज. हो बाय करतोय का तो. बाय बाय. चला चलो चलो चलो. झाली शॉपिंग. संध्याकाळ झाली रे.
आता काय करायचं? काय अजून लागलं त्या म्हणलं भाव व्यवस्थित लावा मग घेऊ.